नमस्कार मंडळी. रंगगंध कलासक्त न्यासच्या चॅनलवर आज ऐकूया सचिन देशपांडे लिखित कथा उद्दिष्ट. रात्री 3 वाजता त्याची शिफ्ट संपायची आणि घरी येता येता त्याला 4:15 वाजायचे. तो येताना अर्थातच सगळीकडे सामसूम असे, रस्ते निर्जन असत. अशात सिस्टीमवर जगजीत लावत असे तो मध्यम आवाजात, आणि घर यायच्या आधी 20 मिनिटांवर एका ठरलेल्या जागी गाडी उभी करत असे. मग आपल्या बाजूचं दार उघडायचं, एक सिगारेट शिलगवायची आणि बरोबर त्याच दरम्यान चालू असलेलं दिल बर्बाद से निकला नहीं अब तक कोई म्हणत म्हणत ती ओढायची. कोई ये कैसे बताए कि वो तन्हा क्यों है. ही गझल संपेपर्यंत त्याची सिगारेटही संपत असे. त्यानंतरच गाडीत बसून घरी. आणि हे असं अगदी अस्सच्या अस्स रोजचं ठरलेलं असे. तशीही घरी परतायची फारशी ओढ नसेच त्याला. मुळात घरातच थांबवत नसे त्याला, विशेषतः रात्रीचं. म्हणूनच तर त्यांनी मुद्दामून त्याच्या BPO मधनं ही आडनिड्या वेळेची शिफ्ट, US शिफ्ट मागून घेतली होती. संध्याकाळी 6 ते रात्री 3 वाजेपर्यंतची. ऑफिसहून घरी परतल्यावर कपडे बदलून तो झोपून जात असे. ते उठत असे थेट दुपारी 12च्या सुमारास. फ्रेश होईपर्यंत त्यानं लावलेला दुपारच्या जेवणाचा डबा येत असे. तो खाऊन झाल्यावर लगोलग ऑफिसचा लॅपटॉप घेऊन बसत असे तो. आणि घरून शक्य असलेली कामे उरकीत असे. मग तयार होऊन 4 वाजता घराबाहेर पडायचं. खाली इराण्याकडे बनमस्का आणि चहा घ्यायचा, एक सिगारेट मारायची आणि निघायचं ऑफिस करता. ऑफिसमध्ये लवकरात लवकर आणि घरी उशिरात उशिरा पोहोचण्यातच त्याचं आयुष्य चाललं होतं. ती गेल्यापासून. त्याची बायको 2 वर्षांपूर्वी अचानक ब्रेन हॅमरेज होऊन अवघ्या काही तासात गेली होती ती. 5 महिन्यांची प्रेग्नंट असताना. त्याला तिच्यासाठी आणि तिच्या पोटातल्या त्यांच्या बाळासाठी अगदी काहीही करायची संधी न देता. त्या दिवसापासूनच रंग उडाले होते त्याच्या आयुष्यातले. निरस झालं होतं त्याचं जगणं. आपल्या वयाच्या तिशीतच पोक्त झाला होता तो. गुलजार जसं म्हणतो ना, वक्त से पहले हादसों से लड़ा हूं, वक्त से पहले हादसों से लड़ा हूं, मैं अपनी उम्र से कई साल बड़ा हूं. अगदी तसाच. तर असंच त्याचं आयुष्य मागील पानावरून पुढे अशा प्रकारे चाललं होतं. हे काहीतरी घडलं, काहीतरी अनपेक्षित. त्या रात्री कामावरून घरी येताना त्यानं नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी त्याची गाडी थांबवली. नेहमीप्रमाणेच जगजीत ऐकता ऐकता सिगारेट शिलगावली. नीट चपापला तो. त्या लाईटरच्या मंद प्रकाशात त्याच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर जमिनीवर पडलेल्या तिला बघून घाबरलाच होता तो. पण नंतर भानावर येत त्यानं तोंडातली सिगारेट फेकून दिली आणि पुन्हा लाईटर लावून तिच्याकडे पाहिलं. अत्यंत वाईट अवस्थेत होती ती. हे तिच्याकडे त्या तेवढ्याशा उजेडात पाहूनही त्याला समजलं होतं. त्यानं लगेच गाडीचे हेडलाईट्स ऑन केले आणि तो दबकत दबकतच तिच्यापाशी गेला. प्रचंड भीषण परिस्थिती होती तिची. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर क्रूरपणे मारल्याच्या जखमा, जागोजागी रक्त साकळून लाल जांभळी पडलेली त्वचा, अंगातल्या टॉपची लक्तर, स्कर्टही गुडघ्यांच्याही खालपर्यंत आलेला आणि अंतर्वस्त्रही आपापल्या जागी नाहीत. अशा भयानक अवस्थेतल्या तिला पाहून त्याच्या लक्षात आलं की या मुलीसोबत कोणीतरी काहीतरी प्रमाणाबाहेर वाईट केलंय. त्यानं मग पुढे अजिबात वेळ न दवडता पोलिसांना फोन केला होता. या गोष्टीला एव्हाना आठवडाभर उलटून गेला होता. त्याचा जबाब, साक्ष, उलट तपासणी, प्रश्नांच्या फैरी, त्याच्या ब्लडनी सिमेंटचीही चाचणी, असं सगळं काही झालं होतं पोलिसांकडनं. अर्थात त्यानं शांतपणे पूर्ण सहकार्य केलं होतं. अजूनही ती मुलगी अत्यवस्थच होती आणि ती काहीच बोलू शकत नसल्यानं तिची ओळखही पटली नव्हती अद्याप पोलिसांना. त्या दृष्टीनं त्यांचा पुरेपूर तपास चालू होता.
प्राथमिक अंदाज असा होता की त्या मुलीसोबत एकाहून अधिक जणांनी कुकर्म केलं होतं. पण ती मुलगी स्वतः जोपर्यंत काही ठोस सांगत नाही तोपर्यंत निष्कर्ष काढणं पोलिसांकरता कठीण होऊन बसलं. हॉस्पिटलच्या स्पेशल रूममधल्या एका बेडवर निपचित पडून होती ती मुलगी आणि तिच्या जवळ दिवस रात्र बसून होता तो, तिची काळजी घेत. तिचं सगळं हवं नको ते बघत होता तो, अगदी ऑफिसमधून सुट्टी घेऊन. अचानक उद्देश मिळाला होता जणू काही त्याच्या आयुष्य जगण्याला. काहीतरी अर्थ प्राप्त झाला होता अकस्मातच त्याच्या ह्या श्वास घेण्याला. अगदी तेव्हापासूनच जेव्हा तिच्या तपशीलवार तपासणीत हे सुद्धा कळून आलं होतं की ती प्रेग्नंट आहे, 5 महिन्यांची. त्यामुळेच आपल्या बायकोसाठी करू न शकल्याचं सारं काही तो तिच्यासाठी करत होता, अगदी जीवाचं रान करून. असेच दिवस सरले, दिवसांचे महिने झाले. ती आता बऱ्यापैकी उपचारांना प्रतिसाद देऊ लागली होती. जरी जबरदस्त मानसिक आघातामुळे ती अजून बोलू शकत नव्हती, कोणालाही ओळखू शकत नव्हती ती. एव्हाना तिचा 9वा महिना संपत आला होता. हे गेले 4 महिने त्यानं काहीच कमी केलं नव्हतं तिच्यासाठी, शक्य ते सारं करण्यात. हेतू फक्त हाच की ती लवकर बरी व्हावी आणि तिचं बाळ सुखरूप जन्माला यावं. आणि आता तर तोच अधीर झाला होता तिचं बाळ पाहायला, त्याला उचलून हातात घ्यायला. तिच्या प्रेग्नन्सीबद्दल डॉक्टरांचा काय तो निर्णय झाला होता. 5 दिवसांनी तिच्या बाळाला सिझेरियन करून जन्म देण्यात येणार होता. आणि हे ऐकून तो प्रचंड खुश झाला होता. ते 5 दिवस कसे काढले त्यानं हे त्याचं त्यालाच माहीत होतं. अखेर तो दिवस उजाडला. त्या दिवशी ऑफिसमधून आल्यानंतर अगदी मिनिटभरही न झोपता तयार होऊन तो हॉस्पिटलला गेला. ती बघतो तर तिच्या रूममध्ये त्याला बऱ्यापैकी गर्दी दिसली. बाहेर पोलिसांकडनंच कळलं त्याला की तिच्या कुटुंबाचा शोध लावण्यात अखेरीस पोलिसांना यश आलं होतं. अथक प्रयत्नांनंतर मिझोराममधल्या ऐझोल या शहरातील त्या मुलीच्या कुटुंबियांना शोधून काढण्यात पोलीस सफल झाले होते. हे कळल्यावर त्याला स्वतःला नेमकं कळत नव्हतं की या सगळ्याचं त्याला बरं वाटतंय की वाईट. स्वतःशीच खिन्नपणे हसला तो आणि तिच्या खोलीत न जाताच तसाच आल्या पावली परतला, तिच्या होणाऱ्या बाळाला आपल्या अस्पर्श हातांनी भरभरून आशीर्वाद देत. कारण त्याला इतर कोणाकडूनही आभार धन्यवाद मानून घेणं अजिबात नको होतं. त्याला शेवटपर्यंत फक्त अपेक्षा होती तिच्या डोळ्यातून दिसणाऱ्या एका अस्पष्ट का होईना पण ओळखीच्या छटेची आणि अर्थातच तिच्या बाळाच्या लुसलुशीत स्पर्शाची. पण ह्या आपल्या इच्छा तशाच अर्ध्यावर सोडून तो निघाला तिथून. तिच्या मिळालेल्या पूर्ण कुटुंबियांच्या पुढ्यात त्याच्या आधीच्या जगात परतणार होता तो. आता जे विस्कटलेलं हे 4 महिने पुढे आणि जगायला काही उद्दिष्ट मिळतंय का ते बघणार होता तो आता. जाता जाता पॅन्टच्या डाव्या खिशातून रुमाल काढला त्यानं, ओघळायच्या बेतात असलेले आपले डोळे टिपायला. आणि दिसला त्याला सुकलेला पिवळसर रंग रुमालाच्या एका टोकावर. मागच्याच आठवड्यात तिला तो हळद दूध पाजत असताना तिच्या तोंडातून गळलेलं थोडंसं दूध त्यानं याच रुमालानं पुसलं होतं. आणि रुमाल 2-3दा धुवूनही तो डाग गेला नव्हता. त्या आपल्या रुमालाकडे पाहून पुन्हा गळा दाटून येत खोटच हसला तो. कुठंतरी वाचलेला शेर आठवून की वो कच्चा रिश्ता पक्के रंग छोड़ गया. धन्यवाद.